माझ्या मुलीच्या लग्नाला फक्त 2च महिने झाले होते. घरात तिच्या जाण्याची भावना पूर्णपणे विरली नव्हती. तेवढ्यात एके सकाळी बरोबर 5 वाजता तिचा फोन आला. पलीकडून हुंदक्यांचा आवाज येत होता. ती रडत होती, अगदी खचून गेली होती. ती म्हणाली, बाबा, हो, मला खूप वाईट वाटतंय. तुम्ही मला घ्यायला आला नाहीत तर तुम्हाला माझा मेलेला चेहरा दिसेल. त्या एका वाक्याने माझा जीव गोठून गेला. मी नकारार्थी मान हलवली. माझे हात थरथरू लागले. माझे मन सुन्न झाले. माझ्या मुलीवर खरंच अत्याचार होत होते का? मी तिला चुकीच्या घरी पाठवले होते का? एक वडील म्हणून मी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय चुकीचा घेतला होता का? हजारो लोकांच्या गर्दीतून मी ताबडतोब तिच्या सासरच्या घराकडे निघालो. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो आणि दाराबाहेर उभा होतो, तेव्हा काय मी ऐकलं जे सत्य माझ्या डोळ्यासमोर उलगडलं त्याने मला थक्क करून सोडलं. ही केवळ एका वडिलांची गोष्ट नाही, ही त्या क्षणाची गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला ठरवावं लागतं की आपल्या भावनांसोबत उभं राहायचं की सत्यासोबत. शेवटपर्यंत ऐका, कारण सर्व ही गोष्ट नाही तर तो जीवनाचा एक आरसा आहे जो आपल्याला लाटांच्या कोलाहलात ही सत्य ओळखायला शिकवतो. माझं नाव अलोकनाथ आहे आणि त्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच झाली. अंगणातून एक थंडगार झुळूक वाहत होती. सूर्याची किरणं आकाशात पसरली होती आणि मला वाटलं की आजचा दिवसही नेहमीसारखाच असेल. माझी पत्नी सुमित्रा स्वयंपाकघरात तव्यावर पराठे भाजत होती. माझी सून तिच्या माहेरी गेली होती, त्यामुळे घरात थोडी शांतता होती. मी माझ्या खोलीत ऑफिसला जायची तयारी करत होतो. मी डायनिंग टेबलवर नाश्ता करणार इतक्यात अचानक फोन वाजला. तिचा आवाज जरा कर्कश वाटला, जणू काहीतरी अघटित घडणार असल्याचा संकेत देत होता. मी अनिच्छेने फोन उचलला. स्क्रीनवर काव्या हे नाव होते. काव्या, माझी एकुलती एक मुलगी, माझ्या डोळ्यांचा तारा, जिला मी 2 महिन्यांपूर्वी मोठ्या आशा आणि स्वप्नांसह एक भव्य निरोप समारंभ देण्यात आला. त्या लग्नाची प्रत्येक आठवण आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे. मी माझ्या ती पलीकडे जाऊन कशी व्यवस्था केली, प्रत्येक नातेवाईकाशी कसा सल्लामसलत केली, त्या मुलाबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दलची सगळी माहिती कशी गोळा केली. पार्थ नावाचा तो मुलगा एका लहानशा कुटुंबात कामाला होता. एक वयस्कर आई आणि निवृत्त वडील. मी सुद्धा एका लहानशा कुटुंबात होतो. माझ्या मुलीला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत आणि तिला प्रेम व आदरही मिळेल. मला त्याची आई शांत, त्याचे सासरे साधे वाटले आणि पार्थ आमच्या समोरच काव्याशी प्रेमाने बोलत होता. तो तिला आनंदी ठेवेल या आश्वासनासह मी माझ्या मुलीचा हात त्याच्या हातात दिला. मी हॅलो बाळा असे म्हणताच पलीकडून आलेल्या आवाजाने मला आतून हादरवून सोडले. काव्या रडत होती. तिचा श्वास जड झाला होता. ती म्हणाली, बाबा, मला इथून घेऊन चला. मी इथे आनंदी नाही. तुम्ही माझं लग्न लावून दिलं, पण मला सून म्हणून नाही तर मोलकरणीसारखी वागणूक दिली. मी सकाळपासून रात्रीपर्यंत काम करते, तरीही इथे कोणी आनंदी नाही. सतत त्रास दिला जातो, सतत टोमणे ऐकले जातात आणि आज पार्थने माझ्यावर हात उचलला. बाबा, तिचे शब्द माझ्या काळजाला भिडले. मी अधिक खोलवर बुडत होतो. मी सुन्न झालो होतो. माझी तीच मुलगी जिच्यावर मी कधी आवाजही चढवला नव्हता, तिला आज तिचा नवरा मारहाण करत होता. ती पुढे म्हणाली, उद्या मला न्यायला आला नाहीस तर मी मेलेली दिसेन. फोन कट झाला. त्या वाक्याने माझा श्वासच थांबला. माझे हात थरथरू लागले. हृदयाची धडधड इतकी वाढली की मला तिथून निघून जावेसे वाटले. माझ्या कपाळावर घाम फुटला. सुमित्रा धावत आली आणि म्हणाली, काय झालं? कोणाचा फोन होता? मी क्षणभर बोलू शकलो नाही. माझा घसा कोरडा पडला होता. मोठ्या कष्टाने शब्द बाहेर पडले. काव्याची तब्येत बरी नाही आणि हे बोलल्याबरोबरच जणू काही एका क्षणात संपूर्ण जगच विझून गेलं आहे असं मला वाटलं. माझी मुलगी, जिला मी लहानपणापासून प्रेमाने वाढवलं होतं, जिच्या प्रत्येक अश्रूने मला अस्वस्थ व्हायचं, ती पूर्वी जायची, पण आज तिला इतकं दुःख होत आहे की ती आत्महत्या करण्याबद्दल बोलत आहे. एका वडिलांना यापेक्षा मोठं दुःख काय होऊ शकतं? मी खुर्चीवर बसलो, पण माझ्या मनात आधीच एक वादळ गोंगावत होतं. सुमित्रा माझ्यासमोर उभी होती, रडत होती. ती माझ्यावर ताबडतोब निघण्यासाठी दबाव टाकत होती. क्षणभरही उशीर करू नकोस. मी सुद्धा आतून खचलो होतो, पण त्याच वेळी माझ्या मनात शेकडो प्रश्न उभे राहत होते. पार्थ खरंच असं करू शकतो का? आम्हाला तर तो खूप समजूतदार आणि शांत वाटत होता. हा तोच मुलगा होता का ज्याने त्याच्या लग्नाच्या वेळी सर्वांना वचन दिले होते की तो काव्याला सर्व सुख देईल? मला साधी वाटणारी तिची आई इतकी कठोर असू शकते का? मी सगळी माहिती गोळा केली होती. नातेवाईकांना आणि त्यांच्या शेजाऱ्यांनाही विचारले होते,
तुम्ही चौकशी केली होती, सगळे म्हणाले हे खूप छान कुटुंब आहे. मग हे सगळं इतकं अचानक कसं घडलं की नवीन जागेच्या दबावामुळे काव्या अस्वस्थ झाली आहे. तिने याआधी 2-3 वेळा फोन करून सासूच्या टोमण्यांबद्दल, कामाच्या ताणाबद्दल आणि पार्थच्या बदलत्या स्वभावाबद्दल तक्रार केली होती. पण प्रत्येक पालकाप्रमाणे तुम्ही तिला समजावून सांगितले होते, बाळा हे नवीन लग्न आहे, थोडा वेळ दे, हळूहळू सगळं बदलेल, सगळं ठीक होईल. आम्हाला वाटलं होतं की प्रत्येक नात्यात सुरुवातीच्या काळात थोडं जुळवून घ्यावं लागतं. पण आज ती जे म्हणाली ते केवळ एक तक्रार नव्हती, ती मदतीसाठी केलेली हाक होती. मी लगेच निघून जाऊ का? त्यांना न कळवता निघून जाणं चालेल का? की आधी फोन करू? मी अचानक पोहोचलो तर ते आणखी नाराज होणार नाहीत ना का? पण जर मला उशीर झाला तर, जर तिच्याकडून काही चूक झाली तर, या विचारानेच माझ्या काळजाला धडकी भरली. सुमित्रा सारखी म्हणत होती, तुम्ही आता जायलाच हवं, आपली मुलगी आपल्याला बोलावते. मला माहित होतं की एक पुरुष माझ्या मुलीचं रक्षण करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. पण मलाही भीती वाटत होती की रागवल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. मी ते करायला हवं होतं. मला शांतपणाने वागायचं होतं, पण माझं मन काही केलं माघार घ्यायला तयार नव्हतं. काव्याचं बालपण माझ्या डोळ्यासमोर तळून गेलं. तिचं पहिल्यांदा शाळेत जाणं, माझं बोट धरून चालणं, प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी बाबा बाबा म्हणून हाक मारणं. आज ती इतकी असह्य झाली आहे का की तिने जगण्याची आशाच सोडून दिली आहे. या विचारानेच माझं हृदय तुटत होतं. सुमित्रा माझ्यापेक्षाही जास्त अस्वस्थ होती. अखेर ती एक आई होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. ती म्हणाली, बघा, जर आपली मुलगी म्हणत असेल की तिला वेदना होत आहेत तर मी नक्कीच येईल. एखादी मुलगी सहजच माहेरी फोन करत नाही आणि ती नक्कीच आत्महत्या करण्याबद्दल बोलत नाहीये. तिने तुम्हाला उद्या यायला सांगितले असेल, पण माझं मन सांगते की तुम्ही आजच जायला पाहिजेस. तिच्या बोलण्यात आईची चिंता होती आणि मला समजलं की तिची भीती विनाकारण नव्हती. थोड्यात रोहन खोलीतून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं. मी त्याला सगळी हकीकत सांगितली. त्याने लक्षपूर्वक ऐकलं आणि शांतपणे म्हणाला, बाबा, आपण फक्त एक बाजू ऐकून कोणताही निर्णय घेऊ नये. काव्या चुकीची नसेल, पण अनेकदा काव्याचं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पण कधी कधी गैरसमजांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. तुम्ही तिथे जाऊन पार्थशी बोलायला हवं, त्यांचं ऐकून घ्यायला हवं. कदाचित परिस्थिती जशी दिसते तशी नसेल. तिचे शब्द प्रौढ आणि अर्थपूर्ण होते. अफवांवर सहज विश्वास ठेवता येतो, पण सत्य जाणून घेणे महत्वाचे आहे. मी आज निर्णय घेतला. मी आज दुपारीच निघेन. पण मी कोणालाच कळवलं नाही, ना काव्याला ना तिच्या सासरच्या मंडळींना. मला अचानक पोहोचून घरच्या खऱ्या वातावरणाचा अनुभव घ्यायचा होता. मी बसमध्ये बसलो असताना खिडकीबाहेरची वेगाने सरकणारी झाडं आणि छोटी शहरं जणू माझी थट्टा करत होती. 3 तासांचा तो प्रवास 3 वर्षांसारखा वाटला. बसच्या प्रत्येक धक्क्याने मी हातून हादरून गेलो होतो. अखेरीस मी त्या शहरात पोहोचलो जिथे माझी मुलगी राहत होती. मी एक रिक्षा घेतली आणि थेट तिच्या घराकडे निघालो. संपूर्ण रस्ताभर माझं हृदय धडधडत होतं. जसजसं घर जवळ येत होतं तसतशी माझी पावलं जड होत गेली. जेव्हा मी फाटकापाशी पोहोचलो तेव्हा सगळीकडे एक भयान शांतता पसरली होती. मी हळूच फाटक उघडले. दार किंचित उघडे होते, खिडक्या दरवाजेही उघडे होते, पण आतून कोणताही स्पष्ट आवाज ऐकू येत नव्हता. मी हळूच पुढे सरकलो. मग अस्पष्ट आवाज माझ्या कानावर पडले. कधी काव्याचा मोठा आवाज तर कधी पार्थचा. माझ्या काळजाचा ठोका चुकला. आता खरंच काहीतरी घडत आहे असे मला वाटले. माझ्या मुलीचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेला. रागाने माझ्या मुठी आवळल्या गेल्या. पार्थने खरंच तिच्यावर हात उचलला असेल का, असा विचार माझ्या मनात आला. जर तिला कोणी घेऊन गेलं असेल तर मी तिला जाऊ देणार नाही. मी दारापाशी पोहोचलोच होतो तेवढ्यात पडद्याआडून मला आतला आवाज स्पष्टपणे ऐकू आला आणि मग काव्याचा धारदार कठोर आवाज माझ्या कानावर पडला. तुझ्या म्हाताऱ्या आईचं गुपित ठेव, नाहीतर मला विसरून जा. ते शब्द ऐकून माझी पावलं जागीच थांबली. मी आत जाणारच होतो, पण जणू कोणीतरी मला थांबवलं आहे असं वाटलं. मी स्तब्ध उभा राहिलो. ही तीच काव्या होती जी त्या सकाळी फोनवर स्वतःला पीडित म्हणत होती. तिच्या आवाजात वेदना नव्हती तर राग होता, एक कठोरपणा. माझ्या मनातलं वादळ क्षणभर शांत झालं आणि त्या जागी एक नवीन गोंधळ निर्माण झाला. ती तिच्या सासूबाईंबद्दल असे शब्द का वापरत होती? तिने वर्णन केल्याप्रमाणे परिस्थिती नव्हती का? घरातील कहाणी काही वेगळीच होती का? खरंच तसं होतं का? मी श्वास रोखून पडद्यामागे उभा होतो.
सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न करत त्या दारामागचं सत्य कदाचित माझ्या कल्पनेपेक्षाही अधिक गुंतागुंतीचं होतं. आणि एक वडील म्हणून ते माझ्या मुलीच्या बाजूने असो वा विरोधात, मला ते पूर्णपणे समजून घ्यायचंच होतं. पडद्यामागे उभा असताना मी जणू दगडच बनलो होतो. पुढच्या क्षणी पार्थचा आवाज स्पष्ट आणि ठाम स्वरात माझ्यापर्यंत पोहोचला. माझ्या कानात एक आवाज घुमला. काय म्हणते आहेस काव्या? किमान थोडा तरी आदर ठेव. काही नाही तर किमान तिच्या वयाचा तरी आदर कर. ती तुझ्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. तू तिला असे शब्द कसे बोलू शकतेस? त्याच्या आवाजात राग होता, पण त्याहूनही जास्त त्याच्या दुखावलेल्या मुलाची वेदना होती. किंवा मग काव्याचा तीक्ष्ण, जवळजवळ किंचाळणारा आवाज घुमला. तुम्हाला मला एका वेगळ्या घरात, शांततेत आणि एकांतात ठेवणे परवडत नव्हते. मग तुम्ही माझ्याशी लग्न का केले? मी त्या दोघांसोबत राहू शकत नाही. नेहमीच काही ना काही समस्या असते, काही ना काही आजारपण. मी माझे आयुष्य पूर्वीसारखे जगू शकत नाही. तिचे शब्द केवळ एक विधान नव्हते, तर एक बंड होते. एक असे बंड जे तडजोड करण्यास नकार देत होते. मग एक क्षीण थरथरता आवाज ऐकू आला. सुनंदाजींचा. सुनबाई, बघ, आम्हाला एकच मुलगा आहे. आम्ही कुठे जावे? तुम्ही दोघे घर सोडले तर या वयात आम्ही एकटे कसे जगू शकतो? आम्ही कोणाच्या उदरनिर्वाहावर जगणार? त्यांचा आवाज विनवणी करत होता. भीती होती, असह्यता होती. ती काव्यासारखी वितळायलाही तयार नाही. तिथे काहीच नव्हतं. ती तिला जवळजवळ रागवणारच होती. ती म्हणाली, मला या सगळ्याची पर्वा नाही. तुम्ही आणि तुमच्या मुलाने याचा आधीच विचार करायला हवा होता. तुम्ही माझं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. मी माझं आयुष्य 2 म्हाताऱ्या माणसांची सेवा करण्यात घालवू शकत नाही. मला तुमच्यासोबत राहायचं नाही म्हणजे अजिबातच नाही. माझी माणसे उद्या येतील आणि मी त्यांच्यासोबत जाईल. तेवढ्यातच तिच्या सासरच्यांचा जड पण तुटक आवाज आला. असं करू नका. आपलं कुटुंब, तिचा मान सन्मानाचं काय होईल? लोक काय म्हणतील? लग्नाला 2 महिनेही झाले नाहीत आणि तिची सून घर सोडून गेली. यावर काव्या उपहासाने म्हणाली, तो माझा प्रश्न नाही. आयुष्य हे आनंद घेण्यासाठी असतं. मला वाटलं होतं की त्याची नोकरी सरकारी आहे, त्यामुळे आम्ही वेगळे राहू आणि आरामात आपलं आयुष्य जगू. लग्नानंतर लगेचच त्याची बदली होईल हे मला कसं कळणार होतं? हे त्याच शहरात होणार आहे जिथे तुम्ही दोघे राहता. जर मला हे आधी माहीत असतं तर मी लग्नाला नकार दिला असता. हे ऐकून जणू कोणीतरी माझ्या काळजाला पीळ पाडला. पार्थ शांत पण तुटक आवाजात म्हणाला, काव्या, आईची तब्येत बरी नसल्यामुळेच मी लग्नाची मागणी घातली आहे. बाबा एकटे हे सांभाळू शकत नाहीत. खूप प्रयत्नानंतर माझी इथे बदली झाली आहे, जेणेकरून मला माझ्या वृद्ध आई वडिलांसोबत राहायचं आहे. जर मी इथे आलो नसतो तर मी त्यांना माझ्यासोबत दुसऱ्या शहरात घेऊन गेलो असतो, कारण मला मोठा किंवा लहान भाऊ नाही. सांग पाहू, ते कुठे गेले असते? या वयात मी त्यांना कोणाच्या हवाली केले असते? त्याच्या शब्दातून एका सक्षम मुलाची वेदना व्यक्त होत होती. काव्याने जणू ऐकणेच थांबवले होते. ती म्हणाली, जोपर्यंत तुम्ही मला दूर ठेवत नाही तोपर्यंत मला काही ऐकायचे नाही. जर तुला शक्य असतं तर मला थांबवण्याचा तुला काहीही अधिकार नाही. आणि त्यात भर म्हणजे तू माझ्यावर हात उचलला आहेस. आता तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. मी इथे एक दिवस सुद्धा थांबणार नाही. पार्थ धापा टाकत म्हणाला, मी तुझ्यावर हात उचलला हे तुला आठवतं, पण मी आईबद्दल काय म्हणालो हे तुला आठवत नाही. माझ्यावर ओझं बनून राहणाऱ्या त्या लंगड्या आजारी म्हातारी बाईला तू मरू का देत नाहीस? हो, तू तुझ्या आईबद्दल असे शब्द बोललीस, म्हणालीस की तिचा मृत्यू होईपर्यंत तुला शांती मिळणार नाही. सांग पाहू, हे सगळं ऐकून कोणता मुलगा शांत राहू शकतो? मी कबूल करतो की मी हात उचलायला नको होता आणि त्यासाठी मी माफीही मागितली आहे, पण तू इतकी मोठी गोष्ट बोललीस हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलीसाठी मी माझी मूल्ये सोडून दिली होती. पार्थ पुढे म्हणाला, आई तुला मदत करते, बाबा तुला काहीच सांगत नाहीत. ते त्यांचं काम स्वतः करतात. ते फक्त म्हातारे आहेत म्हणून इथे बसून राहतात. कधी त्यांना डॉक्टरकडे न्यावं लागतं, कधी औषधं आणावं लागतं. आता तेवढं करणं इतकं त्यांचं वय राहिलेलं नाही. आपण त्यांना साथ दिली नाही तर कोण देणार? पण काव्याच्या मनात मात्र जणू काही ती दगडाचीच झाली होती. ती अखेरच्या स्वरात म्हणाली, मला तुझ्या कुटुंबाची पर्वा नाही. एकतर तू माझ्यासोबत वेगळा राहा किंवा तुझ्या आईवडिलांसोबत. मी उद्या बाबांसोबत निघून जाईल. मी बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत होतो. प्रत्येक शब्द जणू माझ्या हृदयात घुसणाऱ्या बाणासारखा वाटत होता. माझी मुलगी छळली जात आहे, ती यातना भोगत आहे आणि मला तिला वाचवायलाच हवं
असा विचार करून मी इथे आलो होतो. पण इथे सगळं वेगळं होतं. इथे एक मुलगा आपल्या वृद्ध आईवडिलांच्या पाठीशी उभा होता आणि माझी मुलगी तिच्या इच्छा, तिच्या कल्पना भंग पावल्यामुळे प्रचंड संतापली होती. माझं हृदय तुटत होतं. एक वडील म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून माझ्या संगोपनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे असं मला वाटलं. मी तिला जबाबदारीचा व्यावहारिक अर्थ शिकवला नव्हता का? तुम्ही तिला फक्त आराम शोधायला आणि संघर्षाला सामोरे न जायला शिकवले आहे का? त्या क्षणी माझा राग शांत झाला होता आणि त्याची जागा एका खोल वेदना आणि लज्जेने घेतली होती. मला माहीत होते की आता माघार घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडेल. भावनांचा कल्लोळ माजला होता. समजून न घेता घेतलेला निर्णय ही एक चूक असते आणि आज मी हे सत्य माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. तो शांतपणे मागे सरकलो. दार न ठोठावता मी आल्याचे कोणालाही न कळवता मी मागे फिरलो. माझी पावले जड झाली होती. माझे हृदयही जड झाले होते. रस्त्यावरून चालताना जणू माझी प्रत्येक पाऊल माझे विचार माझ्यासोबत घेऊन जात आहे असे मला वाटत होते. आता मी केवळ एका मुलीचेच नव्हे तर त्या 2 वृद्ध आईवडिलांच्या वेदनाही मला जाणवत होत्या. मी मनातल्या मनात एक कठीण निर्णय घेतला. हा निर्णय तो भावनेवर आधारित नव्हता, तर सत्यावर आधारित होता. आज मला माझ्या मुलीला वाचवण्याची गरज नव्हती, तर तिला ते समजावून सांगण्याची गरज होती. आणि कदाचित पहिल्यांदाच वडील असूनही मला तिच्याशी कठोरपणे वागावं लागलं, जेणेकरून तिला नात्यांचा खरा अर्थ कळावा. जर तुम्हाला माझ्या आतलं वादळ जाणवत असेल, जर तुम्हाला एका वडिलांची द्विधा मनस्थिती आणि वेदना समजत असतील, त्या दिवशी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात 1000 प्रश्न होते. पण मी काहीच बोललो नाही. मी फक्त एवढंच म्हणालो, मी माझ्या घरी आलो आहे, सध्या तरी सगळं ठीक आहे. पण खरं तर काहीच ठीक नव्हतं. मी रात्रभर जागाच राहिलो. कधी कधी काव्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा, कधी सुनंदाचा थरथरता आवाज, तर कधी पार्थची असहाय्यता. सकाळपर्यंत मी एक निर्णय घेतला होता, कठीण पण आवश्यक. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गुपचूप काव्याच्या सासरच्या घरी गेलो. यावेळी दार उघडताच सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. काव्या मला पाहताच धावत आली आणि रडू लागली. कालच्याच गोष्टींबद्दल तक्रार करत होती. सगळी घरकामं, टोमणे आणि नोकर असल्यासारखी वागणूक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पार्थने हात वर करणं. पार्थ माझ्या समोर उभा होता, अपराधी भावनेनं. त्याचं डोकं खाली झुकलेलं होतं. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण मी हात वर करून त्याला थांबवलं. मी त्याला बाहेर घेऊन गेलो, जिथे काव्याचा आवाज पोहोचू शकत नव्हता. आम्ही बोललो शांत आवाजात, एकच शब्द न बोलता. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे क्रूरता नव्हती, तिथे थकवा होता, जबाबदारीचं ओझं होतं. त्याने तेच पुन्हा सांगितलं जे मी आधी ऐकले होते. आईचा आजार, वडिलांचे वय, कौटुंबिक अडचणी आणि त्याच्या रागाबद्दलचा पश्चाताप. मी त्याला म्हणालो, काव्या माझ्या सोबत येईल, पण लक्षात ठेव, नाती तुटत नाहीत, ती जपली जातात. तो सहमत झाला. कदाचित त्यालाही वाटले असेल की यावेळी म्हणणे बरोबर होते. मी काव्याला घरी घेऊन गेलो. घरात पाऊल ठेवतात जणू काही मी जुन्या दिवसांमध्ये परत आले होतो. आई तिच्या खोलीत मोबाईल फोनवर तासनतास घालवत असे, मैत्रिणींसोबत गप्पा मारत असे, चित्रपट बघत असे, हसत विनोद करत असे. मी हे सर्व कोणताही व्यत्यय न आणता पाहत होतो. मला समजले की तिथे तिला ज्या स्वातंत्र्याची उणीव भासत होती, तेच स्वातंत्र्य तिला इथे मिळाले होते. 2 दिवसांनंतर जेव्हा सून रुची माहेरहून परत आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नेहमीचे सहज स्मित हास्य नव्हते. त्यावर थकवा आणि दाबून ठेवलेला राग होता. ती काव्याला पाहून ती थेट म्हणाली, तू आलीस हे चांगलं झालं. आता आईबाबांची जबाबदारी तू घे. रोज त्यांची काळजी घेऊन मी थकले आहे. हे ऐकून काव्या थक्क होऊन म्हणाली, वहिनी, तुम्ही काय म्हणत आहात? हे घर माझ्या आईबाबांचं आहे. तुम्ही ज्या घरात राहता तेही त्यांचंच आहे. या महागड्या साड्या, दागिने, सगळं. ती म्हणाली, हो, मी जाणार नाही. हे माझ्या वडिलांचं घर आहे, माझ्या भावाचं घर आहे, माझं घर आहे. रुची म्हणाली, मी तुला जायला सांगत नाहीये. मी रोहनला मला इथून घेऊन जायला सांगेन. आतापर्यंत फक्त आई आणि बाबाच होते आणि ते अजूनही इथेच आहेत. मी हे सगळं सहन करू शकत नाही, असं म्हणून ती खोलीत निघून गेली. काव्याचा चेहरा पडला. कदाचित पहिल्यांदाच तिला जाणीव झाली की जबाबदाऱ्या किती ओझ्यासारख्या वाटतात. ती माझ्याकडे आली. बाबा बघताय का, वहिनी किती माजली आहे. ती तुम्हाला आणि आईला ओझं म्हणते. मी शांतपणे म्हणालो, बाळा, हा तुझ्या आणि तुझ्या वहिनीमधला प्रश्न आहे. तिला यात ओढू नकोस. ती थक्क झाली. कदाचित तिला वाटलं असेल की मी तिच्या मार्गात उभा राहीन. ती पाय आपटत सुमित्राकडे गेली. सुमित्रा सुद्धा मी जे म्हणालो तेच ती म्हणाली.
रात्री रोहन आला. काव्याने त्याच्याकडेही तक्रार केली. रोहन गंभीरपणे म्हणाला, रुची चुकीची नाहीये. ती 5 वर्षांपासून या घराची काळजी घेत आहे. मी तिला काय दिले? जर तिला वेगळं व्हायचं असेल तर त्यात काय चुकीचं आहे? मी पुढच्या महिन्यात ऑफिस जवळ एक फ्लॅट भाड्याने घेणार आहे. येण्या जाण्यासाठी ही सोयीच होईल. तू शिकलेली आहेस, नोकरी कर, आई वडिलांसोबत राहा. मी ये जा करत राहील. काव्या लाजून म्हणाली, दादा तुला लाज वाटत नाही का? तुझ्या आई वडिलांनी तुला इतकं चांगलं शिक्षण दिलं, माझ्यापेक्षा तुझ्याकडे जास्त लक्ष दिलं, आणि आता जेव्हा त्यांना तुझी गरज आहे तेव्हा तू तुझ्या बायकोला घेऊन एकटं राहण्याचा विचार करतोयस. तुझ्या आईने तुला असेच संस्कार दिले का? खोलीत शांतता पसरली. परिस्थिती आधीच गंभीर होती. शब्दांचे बाण उडत होते आणि नात्यांचे पदर एक एक करून उलगडत होते. मग अचानक एक तीव्र आवाज घुमला, चापट. ती चापट इतकी अनपेक्षित होती की क्षणभर जणू वेळच थांबली. मी उभा राहून हे सर्व पाहत होतो, पण मी या दृश्याची कल्पना केली नव्हती. सुमित्रा, जी आपल्या मुलांसोबत नेहमीच एक शांत, सहनशील आणि प्रेमळ आई होती, आज तिचे डोळे रागाने लाल झाले होते. तिचा हात हवेत थरथरत होता आणि काव्या गालावर हात ठेवून स्तब्ध उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. जणू काही तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या आईने असा हात उचलला होता. तिच्या गालावरचा तो निशाणा केवळ एका चापटेचा नव्हता, तो तिच्या अहंकाराला बसलेला एक घाव होता. काव्या किंचाळली, आई तुझं डोकं फिरलंय का? इथे भैया काहीही बोलतोय, वहिनी म्हणते की तिला तुम्हा दोघांची पर्वा नाही आणि तू मला मारतेस. तुझं डोकं फिरलंय का? तिच्या आवाजात राग आणि दुःख होते, आणि सुमित्रा त्या अपमानावर थांबणार नव्हती. थरथरत्या पण ठाम आवाजात ती म्हणाली, मी रोहनला जे संस्कार दिले ते तुला दिले नाहीत का? जे धडे तू आज शिकवतोयस, तू त्याला हे सांगत आहेस का मी तुला हे शिकवलं नाही का? तुझा नवरा तुझ्यासोबत राहू शकत नाही म्हणून भांडणानंतर तू घरातून परत आली आहेस, आणि ती तुझ्या भावाला आणि वहिनीला त्यांच्या आई वडिलांची काळजी घेण्याचा सल्ला द्यायला आली आहेस. तू कोणाशी बोलत आहेस? खोलीत शांतता पसरली. काव्या पहिल्यांदाच निशब्द उभी राहिली. सुमित्राचे शब्द केवळ रागाने भरलेले नव्हते, तर ते तुटलेले आणि निराशी होते. एका आईप्रमाणे तिचा विश्वास दुखावला गेला होता. ती पुढे म्हणाली, जर तुला तुझ्या आई वडिलांची इतकी काळजी वाटत असेल तर तू तुझं घर सोडून इथली आमची जबाबदारी घ्यायला हवी. तुझ्या वहिनीने 5 वर्ष या घराची जबाबदारी कोणतीही तक्रार किंवा टोमणा न मारता सांभाळली आहे. आता जर तिचा संयम सुटला असेल, जर तिला वेगळं राहायचं असेल, तर तू तिला चुकीचं कसं म्हणू शकतेस? जेव्हा तुझ्यासोबतही असंच घडलं होतं, म्हणजे तू घर सोडून आलीस आणि रुची असं म्हणते आणि त्यातला तिचा स्वार्थ तुला दिसतोय. तुला तुझ्या स्वतःच्या आयुष्यात स्वातंत्र्य हवंय आणि भावाच्या वहिनीच्या आयुष्यात जबाबदाऱ्या हव्यात. काव्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हळूहळू थेंबा थेंबाने तेवढ्यात सुमित्राने आणखी एक प्रश्न विचारला, मला सगळं काही माहीत आहे. बाबांनी मला सगळं सांगितलं आहे. तुझ्या सासरच्या घरी काय काय झालं, तू तुझ्या सासूबाईंसाठी कोणते शब्द वापरलेस, तू वेगळे राहण्याचा आग्रह कसा धरत होतीस, आम्ही तुला असेच संस्कार दिले होते का? हे ऐकून काव्या आतून हादरली. तिला जाणवले की सत्य आता लपून राहिलेले नाही. तेवढ्यात रुची तिच्या थरथरण्यातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर कृत्रिम कठोरपणा नव्हता, उलट एक स्पष्टता होती. ती शांतपणे म्हणाली, काव्या, मी जे काही म्हणाले मी ते मनापासून बोलले नाही. बाबांनी मला काही दिवस सांगितलं होतं की तू तुझ्या सासरच्या घरी इतरांना ज्या भावना देत होतीस त्याच भावना मीही अनुभवाव्यात. त्यांनी समजावून सांगितलं होतं की तुला आरसा दाखवणं महत्वाचं आहे, जेणेकरून तुला जबाबदारीचा अर्थ आणि वेदना कशा असतात हे कळेल. जबाबदारी हा शब्द ऐकून काव्याचे डोळे विस्फारले. तिची नजर माझ्याकडे वळली. ती आश्चर्य, दुःख आणि मनभंगाने व्याकुळ झाली होती. तिच्या स्वतःच्या वडिलांनीच हे सर्व रचले होते यावर तिचा कदाचित विश्वासच बसत नव्हता. मी पुढे सरसावलो आणि शांत आवाजात म्हणालो, हो बाळा, मी तुला हे सर्व सांगितले होते, कारण ज्या दिवशी तू मला रडत फोन केलास बाळा, त्याच दिवशी मी तुला घ्यायला निघालो. मी क्षणभरही उशीर केला नाही, पण जेव्हा मी तुझ्या सासरच्या घरी पोहोचलो, दार ठोठावण्याआधीच आतून येणारे आवाज माझ्या कानावर पडले. तो गोंधळ, ते भांडण, ते कठोर शब्द. मी स्तब्ध झालो. मी तिथे काही वेळ शांतपणे ऐकत उभा राहिलो आणि त्या क्षणी मला सत्य स्पष्टपणे समजले. चूक कोणाची होती? तू माझी मुलगी आहेस, तू माझा जीव आहेस, यात काही शंका नाही. पण केवळ तू माझी मुलगी आहेस म्हणून मी तुझी चूक झाकणार नाही. मी ते कधीच करू शकणार नाही.
मला खात्री होती जर मी त्यावेळी तुमच्याशी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला असता तर तुमच्या रागाने आणि हट्टीपणाने तुमच्या समजुतीवर मात केली असती. तुम्ही माझ्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हता म्हणून मी तो मार्ग निवडला जो कदाचित कठोर पण आवश्यक होता. तुम्हाला जे समजावून सांगण्याऐवजी तुम्हाला त्याची जाणीव करून देणे अधिक चांगले होईल, जेणेकरून तुम्ही इतरांना देत असलेल्या वेदना तुम्हाला स्वतःलाही जाणवतील. तुम्हाला याची जाणीव करून देण्याची गरज आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही इतरांना देत असलेल्या वेदना अनुभवाल तेव्हा कदाचित तुम्हाला सत्तेची जाणीव होईल. मला तुम्हाला हे समजावून सांगायचे होते की नातेसंबंध केवळ हक्कावरच चालत नाहीत, तर ते कर्तव्यावरही चालतात. तुम्ही स्वातंत्र्याबद्दल बोलत होता. जर प्रत्येकाने एकाच पदाची मागणी केली तर कुटुंब कसे टिकेल? खोलीत पुन्हा शांतता पसरली. काव्याचे अश्रू थांबले. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरच्या हट्टीपणाच्या जागी आत्मपरीक्षण दिसू लागले. जणू काही तिचा सगळा अभिमान ढासळला होता. तशी ती हळूच खाली बसली. सुमित्राच्या डोळ्यातही अश्रू होते, पण आता ते रागाने नव्हे तर वेदना आणि दुःखाने भरलेले होते. रुची शांतपणे गंभीरपणे उभी होती. त्या क्षणी मला जाणवले, आज तिच्या गालावर बसलेली ती चापट केवळ एक चापट नव्हती. ती केवळ एक चापट नव्हती, तो एक आयुष्याचा धडा होता. तिच्या आईच्या तोंडून निघालेल्या त्या कठोर पण सत्य शब्दांनी काव्याला आतून हादरवून सोडले. जणू कोणीतरी तिचा चुकांचा आरसा तिच्या समोर धरला होता. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ते हट्टीपणाचे किंवा दुखावलेल्या भावनांचे नव्हे, तर खोल पश्चातापाचे होते. तिने मान खाली झुकवली आणि ती थरथरत्या आवाजात सावित्रीला म्हणाली, आई, तुझं बरोबर आहे. मी जे केलं ते अजिबात बरोबर नव्हतं. आज जेव्हा माझी वहिनी तेच करत आहे तेव्हा मला सगळं चुकीचं वाटतं. प्रत्येक शब्द टोमणा वाटतो, प्रत्येक वागणूक अपमान वाटते. पण जेव्हा मी हे सगळं माझ्या सासरच्या घरी करत होते तेव्हा मला ते सगळंच योग्य वाटत होतं. मला ते वाटायचं की मी माझ्या हक्कांसाठी लढत आहे. मी चुकलेली नाही, पण आज मला कळलंय की चूक माझीच होती. मी सगळ्यांचे अपमान करून आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. मी नात्यांचा आदर केला नाही आणि तीच माझी सर्वात मोठी चूक होती. आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कृपया मला माफ कर. मला फक्त माझी चूक सुधारायची आहे. सावित्री कठोरपणे म्हणाली, आई, तुला माफीची गरज नाही. माझ्या जावयाकडून आणि व्याहीजींना विचारले पाहिजे, कारण तुम्ही त्यांचा खूप अपमान केला आहे. विचार करा, तुमच्या सुनेने फक्त काही शब्द उच्चारले आणि तुम्हाला वाईट वाटले. तुम्ही इतके दिवस त्या कुटुंबाचा अपमान करत आला आहात, ते तरी काय सांगत होते? तरीही तुमच्या जावयाने रागाने हात उचलला आणि आता तो त्याच गोष्टींबद्दल माफी मागत आहे. हीच त्याची उदारता आहे. मला त्याच्या या उदारतेचे कौतुक वाटते. हात उचलणे योग्य होते असे मी म्हणत नाही, पण तुझे शब्दही तितकेच बोचणारे होते. कधी कधी शब्दांच्या चकमा हातांच्या फटक्यांपेक्षाही खोल असतात. काव्या रडतच म्हणाली, आई, मला सगळं कळते. मला परत जायचं आहे, पण मी कशी जाऊ? मी माझ्याच हाताने घराचा रस्ता अडवला आहे. मी जाऊन माफी कशी मागू? ती लहान मुलासारखी मला बिलगून राहिली. मी माफी मागू का? तिने लहान मुलासारखी मला मिठी मारली आणि रडू लागली. बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी चुकले, पण मी जे केलंय ते कसं दुरुस्त करू? मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, बाळा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपली चूक खऱ्या अर्थाने कळते तेव्हा माफी मागण्यात कोणतीही भीती किंवा संकोच नसावा. चूक करणे हे ती मान्य न करणे इतके मोठे नसते. कर. आणि आज मला आनंद आहे की तुला तुझी चूक कळली आहे. ज्या दिवशी मी तुला घ्यायला आलो होतो त्या दिवशी मी माझ्या जावयाशी बोललो. मी त्याला खात्री दिली की जर माझी मुलगी परत आली तर ती तक्रार करता येणार नाही, तर एक सून म्हणून सन्मानाने आणि जबाबदारीने जगेल. मी त्याला वचन दिले की मी माझ्या मुलीला सगळं समजावून सांगितल्यानंतरच पाठवीन आणि आज मला खात्री आहे की मी ते वचन पाळू शकेन. उशीर करायला काहीच कारण नाही. चल, तिथे सगळी तुझी वाट बघत आहेत. नाती वाट पाहतात, त्यासाठी फक्त एक प्रामाणिकपणाच्या पावलाची गरज असते. मी तुला आज तिथे घेऊन जाईल. यावेळी एका नव्या सुरुवातीसह. हे ऐकताच काव्याचे डोळे पुन्हा अश्रू ओघळले, पण यावेळी ते अश्रू केवळ पश्चातापानेच नव्हे तर एका सुरुवातीच्या आशेनेही भरलेले होते. दुसऱ्या दिवशी मी स्वतः काव्याला तिच्या सासरच्या घरी सोडली. ती संपूर्ण रस्ता भर शांत होती, पण तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त खंत आणि एका नव्या सुरुवातीची आशा होती. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा मलाही थोडी धाकधूक वाटली, पण दार उघडल्यावर जे दृश्य दिसले त्याने मला धक्काच बसला. माझ्या मनाला खूप दिलासा मिळाला. तिथे तिच्यावर कोणीही रागवले नव्हते, ना पार्थ ना तिचे सासरेचे लोक.
सगळ्यांचे चेहरे गंभीर होते, पण त्यात कटुतेचा लवलेशही नव्हता. काव्याने वाकून सगळ्यांची माफी मागितली. तिचा आवाज थरथरत होता, पण तिचे शब्द प्रामाणिक होते. पार्थ तिला धीर द्यायला गेला आणि तिच्या सासरच्या लोकांनी तिचे सांत्वन केले. त्याच क्षणी मला जाणवले की मी माझ्या मुलीची चूक वेळेवर सुधारली होती. त्यांनी तिची चूक सुधारली आणि म्हणूनच आज ती आनंदी जीवन जगत आहे. तिच्याकडून नक्कीच चूक झाली होती, पण ती वेळेवर मान्य करणे आणि तिला ती सुधारण्याचे धैर्य देणे हे एका वडिलांचे कर्तव्य होते आणि त्यांनी ते कर्तव्य पार पाडले याचा मला आनंद आहे. सर्व पालकांना माझा सल्ला आहे की कधीही फक्त एका बाजूने एकूण निर्णय घेऊ नका. नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करा, ऐका, समजून घ्या, मूल्यांकन करा आणि मगच निष्कर्षावर पोहोचा. कारण कधी कधी भावनांच्या गलबल्यात सत्य हरवून जाते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मी काव्यासाठी योग्य निर्णय घेतला का? कृपया तुमचे विचार कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा. कुणास ठाऊक ही कथा दुसऱ्या एखाद्या आलोकनाथपर्यंत पोहोचेल आणि त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास प्रेरणा देईल. जाण्यापूर्वी कृपया तुमच्या शहराच्या नावासह एक टिप्पणी लिहा. आपल्या कथा जगभरात कितपत पोहोचत आहेत हे जाणून घ्यायला मला आवडेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.